परभणी विधानसभा निवडणुकीपासून माजी आमदार विजय भांबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे। मंगळवार 1 जुलै रोजी मुंबईत माजी आमदार भांबळे यांच्यासोबत जिंतूर सेलू मतदारसंघातील आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला। या प्रवेशामुळे सत्तेतील महायुतीमधील राजकीय पक्षांच्या समीकरणात मोठे बदल होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे। जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील बोर्डीकर भांबळे हा संघर्ष जिल्ह्यात चर्चेत आहे। विधानसभा निवडणुकीच्या नंतर आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भांबळे यांचा दुसऱ्यांदा पराभव केला। निकालानंतर आमदार मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बनवण्यात आले। मतदारसंघासोबत जिल्ह्यावर बोर्डीकरांचे वर्चस्व निर्माण झाले। या घडामोडीनंतर माजी आमदार भांबळे व त्यांची टीम महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भांबळे यांना प्रवेश करण्यासंदर्भात हिरवा कंदील देखील दिला होता। तारीख निश्चित होत नसल्याने प्रवेश होणार का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता, परंतु या चर्चेला मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भांबळे व त्यांच्या टीमचा प्रवेश करून पूर्णविराम दिला। प्रवेश सोहळ्याच्या ठिकाणी माजी मंत्री नवाब मलिक, आमदार राजेश विटेकर यांची उपस्थिती होती। तसेच प्रेक्षा भांबळे, अजय चौधरी, विनायक पावडे, रामराव उबाळे, मनीषा केंद्रे, शरद अंभोरे, खंडेराव आघाव, मुरलीधर मते, विनायक पावडे, गजानन रोकडे, माजी सरपंच यशवंतराव देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य शेख बिलालुद्दीन, अनवर पटेल, संजय शर्मा व आजी माजी लोकप्रतिनिधींसह हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला।